Okay, so fresh question we are going to start, and that fresh question again from your paper point of view of Shivaji University is a very important question. That is, define offer and state how an offer can be made and explain the various forms and essential elements of the offer. खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने क्वेश्चन. एक तर डिफाइन ऑफर अँड स्टेट द एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड ऑफर हा तरी क्वेश्चन असेल, किंवा स्टेट एक्सेप्टन्स, डिफाइन एक्सेप्टन्स अँड स्टेट द एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड एक्सेप्टन्स. हे जे 2 पॉइंट दिसतात तुम्हाला, प्रपोजल आणि एक्सेप्टन्स, त्यामुळे ह्या 2 पैकी एकावर 90% सर्कमस्टन्सेस मध्ये पेपर मध्ये क्वेश्चन असतो. त्यामुळे हे 2 क्वेश्चन परत पेपरच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत. एक तर पण बऱ्याचदा असं होतं, आय एम नॉट डॅम शुअर, कारण पेपर स्ट्रक्चरला असं कुठले फॉर्मॅट नाही आहे की फर्स्ट युनिटला सेकंड युनिट और वगैरे वगैरे असं काही प्रकार नाही. ते काही करू शकतात. कधी कधी 70 मार्काचा पेपर एकाच युनिट मधून असतो. सो वी कांट प्रिडिक्ट दॅट. पण एक सरासरी असं होतं की डिफाइन कॉन्ट्रॅक्ट अँड स्टेट द एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, आणि त्यालाच और क्वेश्चन असेल ह्या दोन्हीपैकी, प्रपोजल किंवा एक्सेप्टन्स पैकी एक क्वेश्चन. त्याला बऱ्याचदा असं होतं की त्याला तो और येईल. स्टार्ट करूया. Define offer and state the essential elements of a valid offer is the question we are going to start now. बघा, as usual Roman 1 काय होणार सांगा, तुमचा इंट्रोडक्शन होणार आहे. Generally at the start of every agreement there must be a definite offer by one person to another, and it's इथं करेक्शन आहे का नोट्स मध्ये, अनक्वालिफाईड पाहिजे, तर चुकून क्वालिफाईड झालेला, उलट झालेला. and it's unqualified acceptance by the person to whom the offer is made. Let's take one example. Okay, again suppose I have a television shop, and I'm asking you, will you take a television? Now can be this offer said to be a valid offer? I have a television shop. If they accept. Yes. प्रशाली सांगा. Repeat करा ना ma'am. Okay, I have a television shop and I'm asking you, will you purchase a television from my shop? Is it a valid offer? And you also said, yes, I will purchase a television. Is it a valid contract? Yeah. See the sentence. दुसरं कोणाचं काही वेगळा आन्सर आहे का सांगा. Generally at the start of every agreement there must be, see this word Prashali, definite offer by one person to another, and it's unqualified acceptance by the person to whom the offer is made. जर माझं एक टेलिव्हिजन शॉप आहे आणि मी तुम्हाला म्हटलं की माझ्या शॉप मधून तुम्ही टेलिव्हिजन घेणार का, प्रशाली म्हटलं घेणार. आता मी प्रशालीला टेलिव्हिजन द्यायला तयार नाहीये दुसऱ्या दिवशी, म्हणजे मी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट करते. मग प्रशालीला कोर्टात जायचंय, तर प्रशाली कोर्टात जाऊ शकतात का? नाही. मग रिझन हा वर्ड टेलिव्हिजनचं डेफिनेट कंपनीचं एक्झॅक्टली. आपण काय स्पेसिफाय केले की बाबा माझ्या टेलिव्हिजन शॉप मधला LGचा हा मॉडेलचा टेलिव्हिजन तुम्ही घ्याल का, असं मी विचारलंय काय तिथं, किंवा त्यांनी मला विचारलं असेल तर ह्या मॉडेलचा LGचा हा टीव्ही तुम्ही मला द्याल का, मग आपण म्हटलं असतं की ऑफर डेफिनेट आहे. अदरवाईज इथं ऑफर कशी सांगा, वेग आहे. आपल्याला ऑफर कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करण्यासाठी कशी लागणार आहे सांगा, ऑफर आपल्याला डेफिनेट लागणार आहे. प्रशाली, रिमेंबर आय हॅव गिवन इन एक्झाम्पल. तुम्ही सगळेच लक्ष द्या, म्हणजे रेवती, हर्षदा, राम, सगळेच, देवांशीष, केशव, की बाबा माझ्याकडे आमच्या दुकानामध्ये कोकोनट ऑइल आहे, मस्टर्ड ऑइल आहे, ग्राउंडेड ऑइल आहे, आणि बस तुम्ही आला माझ्या शॉप मध्ये म्हणला 100 टीन ऑफ ऑइल द्या. मी पण तुम्हाला म्हटलं ओके, आय एम रेडी टू गिव्ह यू 100 टीन ऑफ ऑइल फॉर ₹50,000. मग आता खरं कुठलं ऑइल, माझ्या दुकानात 10 प्रकारचं तेल आहे ना, शेंगतेल आहे, मोहरी तेल आहे, सूर्यफूल तेल आहे, मी नेमकं कुठलं द्यायला लागले. जेव्हा मी ते डेफिनेटली स्पेसिफाय करेल त्यावेळेलाच कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होईल, नाहीतर होणार नाहीये तिथं. ओके, सो आपल्याला कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करण्यासाठी ऑफर पाहिजे, ऑफर डेफिनेट पाहिजे, आणि त्याचं एक्सेप्टन्स कसं पाहिजे सांगा, जशी ऑफर आहे तसंच्या तसं, अनक्वालिफाईड, विदाउट एनी व्हेरिएशन, विदाउट एनी चेंज इन द ऑफर एक्सेप्टन्स द्यायला पाहिजे. राईट. मग ऑफर म्हणजे काय सांगा, तर प्रपोजल आहे.
by one party to another to enter into a legally binding agreement. माझ्याबरोबर एक लिगली बाइंडिंग एग्रीमेंट करा, म्हणजेच माझी कार घ्या, माझं कीबोर्ड परचेस करा, मला शिकवा, हा चला मला इथून दिल्लीला नेऊन सोडा, हा. सो एक लिगली बाइंडिंग एग्रीमेंट करण्यासाठी आपण समोरच्याला प्रपोज करतो, म्हणजे आपण काय करतो सांगा, ऑफर करतो. तिथं सेक्शन 2A मध्ये ऑफरची डेफिनेशन काय केलेली आहे सांगा, दिलेली आहे. हा ऑफरचे परत प्रकार आहेत. एक्सप्रेस ऑफर, will you purchase my car for ₹5 lakh, रामने दिलेले एक्झाम्पल. हा किंवा रामने सांगितलेलं एक्सप्लेनेशन की वर्ड्स वापरलाय. ऑफर कशी सांगा, एक्सप्रेस. हा मी बसमध्ये सॉरी मी त्या बस स्टँड वरती वेजिंग मशीन ठेवलंय, म्हणजे ऑफर कशी सांगा, इम्प्लाइड ऑफर आहे तिथं. हा कंडक्टरनं ऑफर केलेली असेल तर इम्प्लाइड आहे, वर्ड ऑफर केलेली असेल तर एक्सप्रेस आहे. हा परत ऑफर दोन प्रकारची आणखीन असू शकते. देर मे बी स्पेसिफिक ऑफर और देर मे बी अ जनरल ऑफर, अशी पण ऑफरचे प्रकार असू शकतात. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ ऑफर, हाऊ एन ऑफर कॅन बी मेड अँड इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द ऑफर पासून आपण काय करूया तर सुरू करूया. ऍज युजल सेकंड पॉइंट आपला रोमन 2 काय होणार सांगा तर ऑफरचं मिनिंग आणि डेफिनेशन, हा सेकंड पॉइंट आपण इथे करणार आहे. हा सी बघा, तुम्हाला सांगितलेलं विथ सेक्शन डिफाइन द टर्म ऑफर, सेक्शन 2A डिफाइन्स द टर्म ऑफर. हा ओके, रिमेंबर डेफिनेशन ऑफ ऑफर. फर्स्ट डे ला आपण टर्म्स डिस्कस केलेल्या त्यावेळेला तुम्हाला डेफिनेशन ऑफ ऑफर सांगितलेली, आठवते का डेफिनेशन ऑफ ऑफर? डेफिनेशन्स डिस्कस केलेले की नाही आपण? ऑफरची डेफिनेशन, एक्सेप्टन्स. When one person signifies to another his willingness to do or to obtain. तुमचा आवाज गेला प्रशांत. Oh my. Now? Now you're audible. Prashali, there is again problem. Okay, we will continue. According to section 2A, पहिला पक्का सेक्शन विसरायचा नाही आपल्याला. काय काय सेक्शन्स आपण गेलो, रिमाइंड झाले सेक्शन्स एकदा रिवाइज करा डोक्यामध्ये स्वतःच्या. सेक्शन काय काय बघितलं सांगा. नंबर 1 सेक्शन 2H बघितलेला आपण. कशाचा सेक्शन होता, कॉन्ट्रॅक्टचा सेक्शन होता. नंतर आपण कुठला सेक्शन बघितलं सांगा, अग्रीमेंटचं सेक्शन बघितलेलं 2E. देन ऑल इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट कुठल्या सेक्शन मध्ये सांगा, 10 लक्षात असेल तर. सेक्शन 10 स्टडी केलेला आपण. त्याच्यानंतर आठवतंय कपॅसिटी ऑफ पार्टीज, सेक्शन 10 आणि 11 डिस्कस केलेले आपण. सॉरी माय मिस्टेक, सेक्शन 11 आणि 12 डिस्कस केलेले आपण. आणि जस्ट तुम्हाला एक सेंट्रल आयडिया दिलेली मी की फ्री कन्सेंटचं सेक्शन 13 पासून 22 पर्यंत येतात. आता ऑफर जे आहे ते ऑफर कुठल्या सेक्शन मध्ये डिफाईन केले सांगा तर 2A मध्ये. लेट स्टार्ट. मी माझी इच्छा तुम्हाला व्यक्त केली की मला तुमची कार विकत घ्यायची आहे. when one person signifies to another his willingness, मी तुम्हाला माझी विलिंगनेस एक्सप्रेस केली की मला तुमची कार विकत घ्यायची आहे. आपण ऑफर एखादी गोष्ट करण्यासाठी पण करू शकतो आणि एखादी गोष्ट न करण्यासाठी पण करू शकतो, राईट. न करण्यासाठी लक्षात तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं की मी केशवनं सांगितलं की केशव तुमचे पैसे मी तुम्हाला परत देते, माझ्यावरती सूट फाईल करू नका. सो अबस्टेन फ्रॉम डुईंग साठी पण आपण ऑफर करू शकतो, राईट. So when one person signifies his willingness to another to do or abstain from doing anything, दुसरा टप्पा. त्याच्या मागे हेतू काय पाहिजे सांगा, समोरच्यानं हो म्हणावं. By the end of this year, I'm thinking to get married. Is it an offer by a boy to a girl to get married? No, he's only expressing his willingness. But if you add, will you marry me? Then it will be offer, right? Because it is made with a view to obtain the assent of that other. कशाला आपल्याला असेंट घ्यायचे, होकार घ्यायचे, टू सच ऍक्ट और ऑब्स्टिनन्स ही सेड. परत इथं पण सेड टू मेक अ प्रपोजल, म्हणजे काय केलं सांगा तर प्रपोजल केलेलं आहे तिथं. इंग्लंडमध्ये प्रपोजल नाही म्हणत, इंग्लंडमध्ये ऑफर म्हणतात आणि आपण इंडियामध्ये त्याला काय शब्द म्हणतो तर प्रपोजल हा शब्द म्हणतो. पण डेफिनेशन क्लिअर झाली का बघा परत सगळ्यांना. when one person signifies to another his willingness, offer to do, abstain from doing, दोन्हीसाठी असू शकते. To do or abstain from doing anything with a view to take the assent of that other, समोरच्याचा होकार घेण्यासाठी. कशाला होकार, to such act or obstinance is said to make a proposal. काय केलं म्हणायचं, प्रपोजल.
In England, the word offer is used, whereas the word proposal is used in India. According to section 2C, आता हा काय एवढा इम्पॉर्टंट नाही, विसरला तरी काय फरक पडणार नाही. पर्सन मेकिंग ऑफर म्हणजे मी, आय बी कॉल्ड एज अ ऑफरर, प्रपोजर किंवा प्रॉमिसर, कारण मी प्रॉमिस करते की माझी गाडी मी तुम्हाला विकेन. नंबर 2, तुम्ही, तुम्हाला ऑफर केलंय ना, द पर्सन टू हुम द ऑफर इज मेड इज कॉल्ड एज अ ऑफर युअर प्रपोजी. आणि जर तुम्ही ते ऑफर एक्सेप्ट केला तर तुम्ही प्रॉमिसी झाला. when the offeree accept the offer is called as a acceptor or a promisee. And offerer or promiser, I will be considered as a okay. The person who makes an offer is called as a offerer or proposer म्हणणार आपण त्याला, म्हणजे मी. ज्याला ऑफर केलं म्हणजे तुम्ही, ऑफरी किंवा प्रपोजी. आणि तुम्ही जर ती ऑफर एक्सेप्ट केला तर मग प्रॉमिस क्रिएट झालं ना, मग त्यावेळेला तुम्ही एक्सेप्टर किंवा काय म्हटलं जाणार सांगा, प्रॉमिसी कन्सिडर केलं जाणार तिथं. ओके, सो इथे आपण छोटासा पार्ट या क्वेश्चनचा संपवलाय आणि इथं आपण थांबणार आहे. कन्सेप्ट ऑफ ऑफर आपण काय केले सांगा तर डिस्कस केलेली. ओके, इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ द कन्सेप्ट ऑफ ऑफर मला सांगा. क्वेश्चन पेपरच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे की ऑफरची कन्सेप्ट थंब अप करून सांगा किंवा मेसेज करा, पण कळली काय ऑफरची कन्सेप्ट सांगा, कारण त्याच्यावरच पुढचे बरेचसे पॉइंट्स डिपेंड असणार आहेत. ठीक आहे, मग आपण इथे थांबूया. उद्या परत इसेन्शियल एलिमेंट्स, काइंड्स ऑफ ऑफर, ऑफर हाऊ कॅन बी मेड, सगळे पॉइंट्स आपण उद्या काय करूया तर डिटेल मध्ये डिस्कस करूया. बरोबर, परत सेम टायमिंगला उद्या 5 वाजता क्लास घेऊया आपण. डिस्कनेक्ट. हो.